इथपर्यंत जर शत्रू आला तर या वर दिसतात तिकडे 2 आहेत आणि या मागच्या बाजूला 3 आहेत, याला जंग्या म्हणतात. या जंग्यांमधून उकळतं तेल, गरम पाणी, पेटते निखारे किंवा दरवाजा उद्ध्वस्त करूया. तर त्या दरवाजाला पूर्वीच्या काळी पण खिळे होते, आता सुद्धा तो दरवाजा नवीन जो बसवलाय आता सुद्धा त्यांनी खिळे केलेत. सर्वात महत्वाची गोष्ट, रायगडाचा येण्याचा मार्ग जर बघितला तर हत्ती इथपर्यंत येणे जवळपास अशक्य, तरीही नाही म्हणजे दरवाजा जवळपास अभेद्य राहणार अशी ही रायगडाची, या श्रीमद रायगडाच्या महादरवाजाची ही बांधणी केली होती. हा रायरी उंच डोंगर दिसतोय तो गुईरी. गुईरीचा झाला त्यानंतर हा जो आडवा डोंगर आला ना याला म्हणतात काळकाईचा डोंगर. कोणता? काळकाईचा डोंगर. काळकाईच्या डोंगराच्या पुढचा हा जो पुढचा भाग आहे हा पोटल्याचा डोंगर. कुठला? पोटल्याचा डोंगर. आता ह्याच्यावर येऊया, हा रायरी. इथून जो मध्ये हा डोंगर आणि तो डोंगर ह्याच्या मध्ये जी खिंड आहे त्याला म्हणतात वाघोली खिंड, धारबिडीची खिंड, धारपेडीची खिंड किंवा वाघोलीची खिंड. तो जो डोंगर आहे ना तो वाघद्याचा डोंगर, वाघ दऱ्याचा डोंगर, परंतु बोली भाषेत वाघद्याचा डोंगर. तसंच ह्या काळकाई डोंगराच्या मागचा हा जो उंच टोक आहे, ह्या डोंगराला हा जो पुढं काळा आलेला आहे ना या डोंगराला म्हणतात घोडद्याचा डोंगर, घोड धावेचा डोंगर, बोली भाषेमध्ये झाला घोडद्याचा डोंगर. त्याच्यानंतर जी धारपेडीची खिंड आणि तो वाघदऱ्याचा डोंगर तो झाला. हाच तो पोटल्याचा डोंगर ज्या डोंगरावर दिनांक 6 मे 1818 या दिवशी इंग्रजांनी तोफा चढवल्या आणि श्रीमद रायगडावर तोफेचा मारा चालू केला. 7 मे 1818 या दिवशी रायगडाचा शेवटचा किल्लेदार शेख अबुल किंवा शेख अब्दुल जो अरब होता तो खाली रायगडवाडीमध्ये गेला. तहाच्या वाटाघाटी चालू केल्या. 7 तारखेला तो खाली रायगडवाडीमध्ये गेला, तरीही दुपारी 3 वाजेपर्यंत गडावर तोफेचा मारा चालूच होता. तोफा बंद नव्हत्या. त्याला असं वाटलेलं की मी दिवस वेळ वाढवत नेईन आणि कुठेतरी मला बॅकअप येईल मराठ्यांचा आणि हा गड आम्ही राखू. आणि मराठ्यांचा बॅकअप आला सुद्धा, मराठ्यांची फौज त्याला साथ द्यायला आली सुद्धा, परंतु लेफ्टनंट क्रॉसबी याच्याबरोबर महाडला त्यांची आणि मराठ्यांची आणि लेफ्टनंट क्रॉसबीची झुंज झाली. मराठ्यांची फौज हारली आणि याला पुन्हा मिळालं नाही. मग नंतर पुन्हा हा 9 तारखेला हा खाली गेला. तरीही 9 तारखेला सकाळी 9-10 वाजेपर्यंत रायगडावर तोफेचा मारा चालूच होता. रायगडावर तोफेचा माऱ्यांनी त्यांच्याकडे लांब पल्ल्याच्या तोफा असल्यामुळं या पोटल्याच्या डोंगरावरून त्याने तोफेचा मारा या रायगडावर केला आणि तोफेचे गोळे या श्री रायगडाच्या देहावर पडले आणि अखंड रायगडाने पेट घेतला. काय घेतला? रायगड पेटायला लागला. मे महिना, सगळा गवत सुकलेलं होतं. रायगडाने पेट घेतला. पुढचे 7 दिवस रायगड जळत होता. किती दिवस? 7 दिवस रायगड जळत होता. शेवटी लोक असं म्हणतात की जो तोफेचा गोळा आहे तो रायगडावरच्या दारू कोठारावर पडला आणि दारू कोठाराचा स्फोट झाला आणि रायगडावर आग लागली. जर तोफेचा गोळा दारू कोठारावर पडला असता आणि दारू कोठाराचा स्फोट झाला असता तर दारू कोठाराच्या भिंती सुरक्षित राहिल्या. साधा सोपा तर्क आहे. म्हणजे ज्यांनी हे विधान मांडलं त्याचं विधान चुकीचं आहे. कारण दारू कोठाराचे आपल्याला काय दिसते? भिंती दिसत. ते अंतर दारू कोठारापर्यंत ते जे अंतर आहे ते 1100 मीटर आहे. किती? 1100 मीटर. आणि हे अंतर आहे हे 1000 मीटर आहे. मग दारू कोठार तोफेचा गोळा कदाचित या परिसरामध्ये किंवा गडावर कुठेतरी दुसरीकडे तो पडला असावा, त्याच्यावर तो सगळी आग लागली. 10 मे 1818 या दिवशी शेवटचा जो किल्लेदार होता शेख अबुल किंवा शेख अब्दुल याच्याबरोबर 80 मराठे आणि 100 अरब सैनिक गडावर होते. दुसऱ्या बाजीरावांची पत्नी वाराणसीबाई या सुद्धा रायगडावर होत्या. तहाच्या वाटाघाटी झाल्या आणि ठरलं आता हा रायगड हा इंग्रजांच्या हाती सुपूर्द करायचा. ज्यावेळी कर्नल टीम प्रॉथर हा वर आला कुठे? गडावर,
त्यावेळी एका उद्ध्वस्त झालेल्या घराच्या ओसरीत पडवीत ती दुसऱ्या बाजीराव पेशव्यांची बायको आपलं डोकं गुडघ्यात खुपसून हमसून रडत होती. कर्नल टिम प्रॉथरला रायगडावर 5 लाख रुपये रोकड मिळाली. किती? 5 लाख. त्यांनी त्या वाराणसी बाईंना अगदी आदबीने पुण्याला पाठवण्याची परवानगी दिली, तिच्या खाजगी वस्तू घेण्याची परवानगी दिली आणि गड खाली करण्यासाठी त्यांनी सांगितलं. 10 मे 1818 या दिवशी मराठी जी शिबंदी होती त्या साऱ्यांनी, गड मराठ्यांकडे शेवटचा तो होता, त्या साऱ्यांनी आपल्या माना झुकून शिवरायांच्या सिंहासनाच्या जागेला शेवटचा मुजरा केला आणि पडली. आज सगळं म्हणत सगळी शिबंदी गड उतरायला सुरुवात केली. महाराजांचे हे सगळे मावळे त्या महादरवाज्यात गेले असतील. महादरवाज्याचा पुढचा टप्पा उतरत असताना महादरवाज्यात गेल्याच्या नंतर शेवटच्या किल्लेदारांनी महादरवाज्यावर फडकणारा आमचा परमपवित्र भगवा झेंडा खाली उतरला असेल, त्या झेंड्याची खडी केली असेल, तो झेंडा हृदयाशी लावला असेल आणि सांगितलं असेल की या झेंड्याचा परचम अख्ख्या जगामध्ये जावा म्हणून शिवरायांनी या गडाची अट्टहास केला होता. तो गड मात्र आम्ही राखू शकलो नाही. त्यांनी तो हृदयाशी घेऊन डोळ्यात अश्रू हाणून आभाळाकडे बघत महाराजांची माफी मागत ही सारे आपले सैन्य गड उतार झाले. पाठीमागे बघितलं ज्यावेळी आपले सैन्य उतरत होतं तर त्यावेळी इंग्रजांचं सैन्य कदाचित त्यांचं जे शौर्य गीत आहे, रूल्स ब्रिटानिया, रूल्स द वेव्स, ब्रिटिश नेवर विल बी अ स्लेव्स. ब्रिटिश हे त्या वेव्सवर, लाटांवर राज्य करणारे, ते कधी स्लेव्स, ते गुलाम म्हणून राहणार नाहीत, नेवर बी अ स्लेव्स. त्यांनी तो कदाचित ते शौर्य गीत गात बँडच्या तालावर कर्नल टिम प्रॉथर, मेजर हॉल, एन्सेंट, चॅप, डॅशवूड, लेफ्टनंट क्रॉसबी, आणखीन इंग्रज दोघे तिघे जण होते, हे सगळे रायगडावर वर चढले असतील. ज्यावेळी खालच्या टप्प्यामध्ये आमची शिबंदी गेली, त्यांनी मागे वळून पाहिला असेल तर महादरवाज्याच्या वरती त्यांना इंग्रजांचा युनियन इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा कोणत्या तरी दुसऱ्या राजशक्तीचा झेंडा या श्री रायगडाच्या रायगडावर परिस्थिती विकत होती. रायगडावरती असलेले मोठमोठे वाडे, मोठमोठे फुलादानं, मोठमोठे जी लाकडं खडाखूड आवाज करून कोसळत होती. रायगडावर आग पसरली होती. त्या आगीचा रंग लाल होता. तो रंग आगीचा नव्हता गड्यांनो, तो रंग होता या भगव्यासाठी आपला कुंकू पुसणाऱ्या माझ्या माय माऊलींच्या कपाळाचा. तो रक्त होता त्या भगव्यासाठी आपल्या शरीरातल्या रक्ताची उधळण करणाऱ्या माझ्या मावळ्यांच्या त्यागाचा. तो रंग होता बाजीप्रभू देशपांडेंच्या त्या खिंडीत लढलेल्या रणसंग्रामांचा, पुरंदरचा धुरंधर असलेल्या मुरारबाजीच्या रक्ताचा. तो रंग आगीचा नव्हता, तो रंग लाल रंग त्या ज्योतीचा नव्हता, त्या विस्तवाचा नव्हता, तो रंग होता आमचा शौर्याचा. आणि अख्खा रायगड काळा कुट्ट झाला, कोळसा झाला. कोळसा रायगडाचा नाही झाला, कोळसा झाला आमच्या इतिहासाचा, कोळसा झाला आमच्या पराक्रमाचा. त्या आगीबरोबर रायगडाच्या असलेली सगळी दफ्तरखाना जळाला आणि रायगडाचे संदर्भ संपले. 7 दिवस आग पेटली होती आणि महाराजांचा हा प्राणप्रिय गड शेवटी इंग्रजांचा स्वाधीन झाला. 10 मे 1818 ते 1883 रायगडावरला कुणी भेट दिल्याची नोंद लिखित स्वरूपात कुठेही नाही. 1883 साली मग इंग्रजांचा कोणतरी अधिकारी रायगडावर आला आणि मग पुढे त्या रायगडाचं समाधीचं बांधकाम चालू झालं. मी सकाळी सांगितलं होतं श्री रायगड बघायचा नसतो, रायगड जगायचा असतो. रायगड जगत असताना हा रायगड आपल्याला आपल्या आयुष्यासाठी अनेक धडे देत असतो, ते फक्त आपण घेण्याचा प्रयत्न करायचा. इथे आल्याच्या नंतर तो रायगड काय धडे देतो? आयुष्यात तुम्ही कितीही मोठे व्हा, स्वतःवर सोन्याचं सिंहासन स्थापन करा, सगळं काय करा, स्वतःला राजे म्हणून समजा, स्वतःला राजधानी म्हणून समजा,
परंतु तुमचा राज्य उद्ध्वस्त करेल असा एखादा मित्र कोटल्याचा डोंगर म्हणून सोबत ठेवू नका. कधीच ठेवू नका. वेळीच त्याला दूर करा, नाहीतर तुमचं सोनेरी असलेलं राज्य तो कधी उद्ध्वस्त करेल याची शाश्वती नाही. हा रायगड प्रत्येक गोष्ट सांगतो. श्रीमत श्री रायगड म्हणजे आईची माया, आईचं प्रेम, आईचं वात्सल्य, बापाचं ध्येय म्हणजे हा श्री रायगड. मित्रांनो, आपल्याला या संपूर्ण व्हिडिओमधून संपूर्ण रायगड सिरीज पाहायला मिळणार आहे. संपूर्ण व्हिडिओ आपल्याला टप्प्याटप्प्याने पार्ट्स वाईज येणार आहेत. तर सर्व व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका भागामध्ये.